आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व बाजार समितीच्या अनुषंगाने तसेच सहकार क्षेत्रातील महत्त्वाचे समजल्या जाणाऱ्या सहकार सोसायटीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून सर्व पक्षाचं सोसायटीवर संपूर्ण पॅनल निवडून आणण्याचे राजकीय गणित आखत आहे. यातच 3 एप्रिल पासून होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील कोलुरा, मोझर, चिसगाव, बाणगाव येथील निवडणुका बघता बाजार समितीच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह संचालकांचे प्रतिष्ठान पणाला लागली आहे. नेर तालुक्यात एकूण 34 सहकारी सोसायटीच्या 5 टप्प्यात निवडणुका पार पडणार आहे. या ग्राम विविध सहकारी संस्थेच्या सर्वसाधारण खातेदार, महिला प्रतिनिधी, अनुसूचित जाती व जमाती, अन्य मागासवर्ग, भटक्या विमुक्त जाती जमाती यातून सदस्य निवडले जाणार आहेत. यंदाच्या सहकारी सोसायटीच्या निवडणुका सर्वच राजकीय पक्षांना प्रतिष्ठेच्या असून यामध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह भाजपानेही या निवडणुकीत उडी घेतली आहे. दुसऱ्या टप्प्यात कोलुरा, बाणगाव, मोझर, चिसगाव या 4 गावातील सोसायटीच्या निवडणुका अनुक्रमे 3 एप्रिल व 10 एप्रिल रोजी पार पडणार आहे. तोंडावरच येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती व बाजार समितीच्या निवडणुकीतून राजकीय सामाजिक धोरणे केंद्रित होणार आहे. मोझर येथील सहकारी संस्थेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती भाऊराव ढवळे यांच्या पुढे काँग्रेस समर्पित पॅनलचे आव्हान उभे ठाकले आहे. तर कोलुरा येथे शिवसेनेचे विद्यमान संचालक प्रशांत मासाळ यांना पक्षाचे पॅनल निवडून आणण्यासाठी कंबर कसावी लागणार आहे. चिसगाव येथे शिवसेनेचे माजी सभापती रमेश गावंडे, विद्यमान उपसभापती प्रवीण राठोड यांच्या पुढे बाजार समितीला 2 वेळा उपसभापती असणारे सहकार क्षेत्रातील दिग्गज गुलाब महल्ले यांनी नेतृत्व घेऊन समोरच्यासाठी तगडे आव्हान उभे केले आहे. तर बाणगाव येथे विद्यमान संचालक बिभीषण राठोड, गणेश चव्हाण, मिथुन राठोड यांच्या पुढे भाजपा तालुका अध्यक्ष अनिल राठोड व काँग्रेसचे माधव राठोड यांनी आव्हाने उभी केली आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये सध्या होऊ घातलेल्या निवडणुका महत्त्वाच्या ठरणार आहेत. नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर.